घरमालकिणीची साडी अंगणात वळत होती. दुपारची वेळ. उन्हाची किरणं त्या साडीच्या पदरावरून घसरत होती. ती स्वतः तशीच अंघोळी घालून अंगणाच्या ओटावर बसली होती. तिचा पदर एका खांद्यावरून खाली सरकला होता, पण तिला त्याची जाणीव नव्हती, किंवा होती तरी तिने दुर्लक्ष केले होते. तिने हाक मारली, "अरे, इकडे ये." मी ब्लाऊज घेऊन गेलो. हातात निळ्या रंगाचा ब्लाऊज होता. तिने तो हातात घेतला, डोळ्यात एक चमक आणली. "हा ब्लाऊज कुणासाठी आहे?" तिने विचारले. "तुमच्यासाठीच," मी सांगितले. ती हसली. त्या हसण्यात काहीतरी होते. तिने ब्लाऊज बाजूला ठेवला आणि मला जवळ बसायचा इशारा केला. मी तिच्यापासून 2 हात दूर बसलो. तिने हात वाढवून माझ्या मनगटाला स्पर्श केला. "इतक्या दूर कशाला? तुझ्या घरमालकिणीची भीती वाटते?" मी गप्प होतो. तिने हात ओढून मला अगदी जवळ केले. तिचा श्वास माझ्या गालावर जाणवत होता. "रोज सकाळी तू माझ्याकडे पाहतोस, पण डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीस. आज बोल." मी काही बोललो नाही. तिने स्वतःच्या ओठांवर बोट ठेवले. मग ते बोट माझ्या ओठांवर फिरवले. "ही साडी पहा, कशी वळत आहे." जसा एखाद्या नदीचा प्रवाह वळणी घेतो, तसेच आयुष्यात कधीकधी वळणे येतात आणि ती वळणे चुकवली तर संपूर्ण प्रवाह कोरडा पडतो. तिने हातातली साडी सोडली. ती जमिनीवर पसरली. तिने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. "तुझ्या बायकोला माहीत आहे का तू इथे येतोस?" "नाही," मी कुजबुजलो. "तर मग?" ती म्हणाली. "आज मी तुला काहीतरी शिकवते. अंगणात ही साडी पसरली आहे, पण आपण दोघे तिच्यावर काय करू शकतो ते पहा." तिने मला हलकेच ढकलले. मी त्या साडीवर पडलो. ती माझ्यावर आली. तिचा पदर माझ्या चेहऱ्यावर पडला. त्या पदराखाली अंधार होता, पण तिचा स्पर्श जळत होता. तिने माझे डोळे बंद केले आणि कुजबुजले. "डोळे उघडू नकोस, फक्त जाणवू दे." ती किती वेळ अशी होती मला काही सांगता येणार नाही. अंगणातली साडी आता पूर्णपणे सुरकुतली होती. ती उठून बसली. तिने आपला केस मागे सारला. घामाने तिचा चेहरा चमकत होता. ती म्हणाली, "हा ब्लाऊज घे. आता परत येऊ नकोस, पण ही रात्र विसरू नकोस." मी उठलो. माझे पाय थरथरत होते. तिने माझ्या हातात ब्लाऊज दिला, पण तिचे बोट माझ्या तळहातावर एक क्षण थांबलं. ती म्हणाली, "साडी धुवून येईल, पण मनावरचे डाग धुवायला विसरू नकोस." मी बाहेर पडलो. अंगणात फक्त ती सुरकुतलेली साडी आणि उन्हाची तिरकी किरणं होती.